द्यायचे काम झाल्याच्या नंतर आपापले काम करून निघून जातात. अक्षय असं अवतार जर कोणता असेल तर ते दत्त महाराजांचा अवतार आहे. म्हणूनच एका ठिकाणी ज्ञानोबा रायांनी सुद्धा सांगितले, पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, तो मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला, त्याने सांडिली माया. पा हे अवतार कसा आहे? मायेचं वेगळं आहे. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शू शकेना, ते स्वरूप मजा ज्ञाना के विकळे, त्याने सांडिली माया, त्या जियेली कांता काया. पहा त्या अवतार कसा आहे? कायाही नाही कांताही नाही. कांताही सोबत नाही आणि कायाही सोबत नाही. बरेच काही लोक दत्त महाराजाच्या सोबत, त्रिमुखी दत्ताच्या सोबत अनघा नावाच्या स्त्रीचं फोटो लावून, फोटो तयार झालेले ते बरेच व्हायरल व्हायला लागले आणि त्याचं व्रत सुद्धा चालू आहे, अनघा लक्ष्मीचं व्रत म्हणून. लक्षात ठेवा मंडळी, ब्रह्मा विष्णू महेश स्वर देत जा. होय, ब्रह्मा विष्णू महेश. आता काल तुम्ही चरित्रेत ऐकलात, हे अत्र ऋषी अनुसया मातेंचे बाळ म्हणून आम्हाला कलियुगात ओळखल्या जातील, त्रिमुखी दत्त म्हणून ओळखल्या जातील म्हणून त्यांनी सांगितलं कालच्या कथेमध्ये. त्यापूर्वी अनुसया मातेच्या करस्थळी जे 4 महिन्याचा चातुर्मास केलेले जे दत्त आहे, तो दत्त आमचा आहे. तो दत्त आनंद दत्त आहे. तो दत्त अविनाश दत्त आहे. त्या दत्ताला क्षय नाही. तो दत्त मायेच्या वेगळा आहे. काया नाही माया नाही रूप नाही.